ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचाही हात आहे ना तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळूमामांचा आहे. म्हणूनच आम्ही आयुष्यामध्ये आनंदी राहतो आणि सदैव समाधानी राहतो. आजचा हा बाळूमामांचा देवी शक्तीने संदेश तुमच्या समोर आलेला आहे. म्हणून आजचा हा संदेश पाहून दुर्लक्ष करण्याची मोठी चूक तुम्ही अजिबात करू नका. आजचा हा संदेश तुमच्याकडे जेवढाही किमतीचा वेळ असणार तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐका. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर या संदेशाला 1 लाईक तुम्ही जरूर करा. बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत की आता चिंता करण्याचे दिवस गेलेले आहेत आणि या क्षणापासून तुमचे आयुष्यामध्ये बदल घडणार आहेत. म्हणून तुम्ही तुमची चिंता आणि काळजी बाजूला सोडून आजचा हा संदेश शांत मनाने जर ऐकलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे बदल घडताना दिसतील. बाकी बाळूमामांनी दिले तुम्हाला त्यातलं तुम्ही इतरांना थोडंसं देऊन पहा. देव होता नाही आलं तरी चालेल, पण आपण मात्र माणूस होऊन पाहावं, बस एवढंच खरे. मित्रांनो, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईल, हेच आपल्याला गुरुमाऊली म्हणतात. संकटात असताना तुम्हाला नक्कीच आमच्या मंदिरामध्ये येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची तशी मनस्थिती बी नसते. त्यावेळेत आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी तुझे तिथेही तुझ्या पाठीशी खंबीरपणे सोबत असेल. आणि विश्वास हीच मोठी शक्ती आहे. या शक्तीने नशिबात नसलेली ही गोष्ट एका क्षणामध्ये मिळते. त्यामुळे तुम्ही मात्र विश्वास प्रथम ठेवायला शिका, ते म्हणजे स्वतःवरती. बाकी मित्रांनो, प्रेम सर्वांवर, पण श्रद्धा फक्त आपल्या गुरुमाऊलींवर आपण मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. आणि जर लोक बदलू शकतात तर तुमचं नशीब काय चीज आहे. कष्ट करा, नशीब बदलताना तुम्ही पाहाल. आयुष्याच्या काठीवर खूप काटे होते, पाय देता देता मी सावरलो, कारण पाठीमागे परब्रह्म श्री संत सद्गुरू बाळूमामा उभे होते. बस एवढेच खरे. मित्रांनो, आयुष्य आनंदी तुम्हाला ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्ही केलं पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर आपल्या नात्याला फायदा आहे. बस एवढीच एक मोठी सत्यता आहे. बाकी कुठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद बाळूमामांच्या दरबारात गेल्यानंतर आपण प्रत्येकाला मिळत असतो. मामा म्हणतात, जीवनात एकच करा, स्वतःचं नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचं नाव तुम्ही मात्र कधी खराब करू नका. आणि आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत. तर बाळूमामांचे भक्त ही काही साधी सोपी गोष्ट नाही, समजून घ्या. ही मिळालेली पदवीही नाही तर हा पुनर्जन्म आहे, समजून घ्या. गुरुमाऊलींनी त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला पुन्हा निवडलेले आहेत. म्हणून आता आपल्याला त्यांची सेवा ही निस्वार्थ मनाने करायचं आहे आणि नेहमी त्यांची भक्ती ही आपल्याला निस्वार्थ मनाने करायचं आहे. बाकी आजचा हा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेले असाल तर बाळूमामांच्या जवळ ही प्रार्थना तुम्ही या क्षणापासून नक्कीच करा. आज ही प्रार्थना आपण सर्वजण मिळून करूया. तुम्ही आजची ही प्रार्थना आमच्या पाठोपाठ नक्कीच म्हणा. तुम्ही तुमच्या मनातल्या मनात म्हणा किंवा नक्कीच जोर शब्दात म्हणा, परंतु ही प्रार्थना नक्कीच म्हणा. हे गुरुराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी ठरवाल. काहीही करा, पण मन माझे विचलित तुम्ही अजिबात होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड अजिबात पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना गुरुराया आला घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी तुम्ही कायम राहा. बस एवढीच एक मोठी प्रार्थना आपल्याला गुरुमाऊलींच्या चरणी करायची आहे. नित्य स्मरावे बाळूमामांना,
नक्कीच रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो मात्र विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवास बाळूमामांचे नावात चुकते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. बाळूमामांच्या नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, बाळूमामांच्या नामात चूक आहे ते अपरंपार. उगीच विनाकारण कोण तुमच्या आयुष्यात येत नसते. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. एवढंच खरे. मामा म्हणतात, उदास असशील तर माझे नाव घे, आणि जर दुःखी असशील तर असेच संदेश ऐकत घे, आणि त्यामधून माझे तू विचार घे. एवढ्यानेही समाधानी नसशील ना बाळ, तर तू आदमापूरकडे धाव घे. बस एवढंच आपल्याला गुरुमाऊली म्हणत असतात. आणि प्रेमळ भक्त हो, जाणले गुरुमाऊली तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओटावर असते फक्त श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे नाव. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास मुळीच तुम्ही कधीही आयुष्यामध्ये घेऊ नका. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील निराश मात्र कधी होऊ नका, कारण जे आयुष्यामध्ये घडत असते त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणावाचून घडत असतात. आणि आज ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी तुमची कोणती अडचण असू द्यात, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा ती अडचण तुम्ही या गुरुमाऊलींना सांगा. एका क्षणात ती दूर करतील. हा शब्द भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मात्र मी सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यातही तुला मार्ग दाखवत असणार मी. घाबरू नकोस, सदैव तुझ्या मी पाठीशी आहे. आणि जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्या मनाला वाटतं ना, तरी तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची. म्हणूनच आयुष्यामध्ये एखादी उत्तम गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवावा. माहिती नाही काय जादू असते गुरुमाऊलींच्या चरणात. मुजरा करायला जितके आम्ही नक्कीच खाली वागतो ना, तितके मात्र आम्हाला मोठं झाल्यासारखं वाटतं. बस एवढंच खरे. बाकी ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय ते मात्र कधीही राहणार नाहीत. ते न मागता मिळणार आहे, आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्गाने नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात मागण्या आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या मागण्या कमी करू नका, पण तुम्ही तुमच्या मागण्या स्थिर ठेवा. समजून घ्या, नेहमी भगवंतांच्या चरणी मागण्यासाठीच गोष्टी तुम्ही जाऊ नका, ते म्हणजे मंदिरामध्ये. तर भगवंतांनी तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे, त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण मात्र त्यांच्या नक्कीच मंदिरामध्ये जावे. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बाकी काही झाले तरी देखील घाबरू नका. जास्त प्रमाणात विचारही तुम्ही करू नका. परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसाच्या सहवासात नेहमी राहण्यापेक्षा, अर्थात नक्कीच परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहा. आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. जन्माचे नाते हा निसर्गाचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे आपले पुण्य सत्कर्म आहे. हृदय तुम्ही तुमचे समुद्रासारखे ठेवा, नद्या आपोआप तुम्हाला येऊन मिळतील. तणावमुक्त जगा, हसा, आणि तुम्ही प्रत्येकाला प्रत्येक क्षणी हसवत चला. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल. या आशेवर मागचं पान झाकत जाणे म्हणजेच आपलं आयुष्य आहे. बाकी मित्रांनो, न आवडणाऱ्या माणसाबरोबर अर्थात सक्तीने अख्खा जन्म काढणं आणि आवडणाऱ्या माणसाबरोबर एक क्षण जगणं, या दोन्हीही सारखंच असतं. म्हणून तर आकाश कितीही मोकळं असलं ना तरी पाखरं घरट्यात जास्त रमतात. कारण स्वातंत्र्य अमर्याद आकाशात नसतं, ते अर्थात आपापल्या आवडणाऱ्या माणसाच्या मात्र प्रथम डोळ्यात असतं.
आणि ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहेत, दररोज कोणीतरी निंदक आहेत, दररोज विरोध आहे, त्यानं समजावं आपला रस्ता नक्कीच एवढा अर्थात योग्य आहे. आणि एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. जगणं खूप सुंदर आहे. तुम्ही सतत रुसू नका. छोट्या छोट्या कारणाने कधी तुम्ही रडू नका. जे घडते ते उत्तमच घडते आणि जे तुम्हाला बदलता येईल ते तुम्ही बदलून टाका. आणि जे तुम्हाला बदलता येणार नाही ते मात्र तुम्ही स्वीकारा. आणि जे तुम्हाला स्वीकारता येणार नाही त्यापासून तुम्ही दूर जा. परंतु आयुष्याच्या प्रवासामध्ये कायमस्वरूपी तुम्ही मात्र स्वतःला आनंदी ठेवत चला. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच आपण ऐकावा. आयुष्यामधल्या प्रत्येक दुःखांचा अंत होताना तुम्ही पाहाल आणि मोठमोठे चमत्कार देखील घडताना तुम्हाला दिसतील. म्हणून तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र पूर्णत्व सोडून द्या आणि आजचा हा संदेश अगदी शांत मनाने पुढे तुम्ही नक्कीच ऐका. भगवंत म्हणतात, शांत राहा, काही तुझे नाही आणि काही तुझे राहणार नाही. बस एवढीच गोष्ट आपण समजून घ्यायची असते. ते म्हणजे जेवढं आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे तेवढं मात्र उत्तमच दिलं आहे, एवढं मात्र प्रथम नक्कीच तुम्ही समजून घ्या. भगवंत म्हणतात, नक्कीच आयुष्यामध्ये माणूस हा अडचणीमुळे हारत नसतो, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडत असतात. बाकी जो तो त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी, धडकन, आता आधारस्तंभ अशी नावं देत असतो. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरी देखील तुम्ही मात्र काळजी आणि चिंता आता मात्र नक्कीच करू नका. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेल्या आहात, नक्कीच त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला आता मिळून जातील. बाकी कोण कोणाचं नसतं, सगळे आपले आहेत. हा फक्त आपल्या एक पद्धतीचा भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आणि फक्त आपला अर्थात नक्कीच श्वास आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा आणि आजचा हा संदेश पुढे तुम्ही नक्कीच ऐका. भगवंत म्हणतात, काही झाले तरी आयुष्यामध्ये तुम्ही मात्र कधीही चिंता नक्कीच करू नका. कायम तुम्ही चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करा. आज हा संदेश नक्कीच तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेले आहात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अजून काही मिनिटे देऊन तुम्ही आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे आयुष्यामध्ये नाही म्हणण्यातच मोठा आनंद असतो. नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो. जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो ना, त्याच्या होकाराला काळांतरानं अर्थ मात्र कधी उरत देखील नसतात. बाकी तरी सुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नकारावर उभी आहे तो नास्तिक. पण त्यातही गंमत आहे, जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्यानं दिलेला नकार कधी देखील नक्कीच चालत नसतो. कुठेतरी ते कर्माची भीती आहे, म्हणून तर गंगेवर गर्दी आहे. पाप विचारांत आहे, शरीरांत नाही. गंगा शरीर शुद्ध करते, विचार कधीही करणार नाही. बाकी स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजायचं कोणाला आपली किती काळजी आहे, कोण आपल्याशी कोणाला अर्थात बोलायला उत्कृष्ट आहे, कोणाला आपल्याविषयी करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं नक्कीच आपल्या सोबत आहे, कुणासोबत नावापुरतंच नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत मात्र नक्कीच पाहायची. भगवंत म्हणतात, मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबतच आपणही बदलायला हवं. बदल हा प्रथम गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकता देखील यायला हवं. बदल स्वीकारता देखील आपण प्रत्येकाला यायला हवं. बस एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही चिंता आणि काळजी कधीही करू नका. कारण जेवढी जास्त तुम्ही चिंता करीता अर्थात चिंता कराल त्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये
अजून जास्त चिंता तुम्हाला दुखावेल. म्हणून मनुष्याने कायम चिंता करण्यापेक्षा उत्तम कर्म करण्याकडे लक्ष मात्र नक्कीच देत राहावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायच्या आहेत. बाकी अर्थात वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर माणसाच्या मात्र लक्षात राहतात. आणि जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अजून जास्त प्रथम वाढत जाते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत तिथे मात्र शून्य होऊन जाते, एवढं मात्र नक्कीच खरे. स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे हे मात्र प्रथम आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी तुम्हाला जास्त भेटत असतात. तुमचे डोळे तेच उघडतील ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवलेले असतात, एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रामाणिकपणाने नातं जपून काळजी घेऊन सुद्धा जर समोरच्या व्यक्तीला तुमची कदरच नसेल ना, तर विसरून जा त्या व्यक्तीला, सोडून जा नक्कीच मेसेज करणं. स्वतःच्या अर्थात रुबाबाब जपा. आई वडिलांनी कोणाची गुलामी करायला तुम्हाला इथे मात्र पाठवलं नाही, बस एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. बाकी प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह मात्र करत बसू नका. आपण माणसं आहोत. अर्थात पायथागोरसचे मुळीच थेरम नाहीत. सांगण्याचा मुद्देश तेवढंच आहे. जिथल्या तिथल्या गोष्टी तिथे मात्र तुम्ही सोडून द्यायला शिका. जर प्रत्येक गोष्ट तुम्ही मनावरती घ्याल तर मग मात्र तिथे तुम्हाला चिंता भरपूर जास्त दुखावेल. जर तुमच्यावर बाळूमामांची कृपा झाली ना, तर तुमच्या आयुष्यात कोणताही ग्रह, कोणतेही नक्षत्र, कोणतीही वाईट शक्ती काही तुमचं बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको तिथे समोर जाऊन डोकं तुमचं आपटण्यापेक्षा बाळूमामांच्या समोर तुम्ही तुमचे डोके टेका आणि बाळूमामांची कृपा प्राप्त करण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करा. बाळूमामा सर्व ठीक करतील, कारण त्यांचे वचनच आहे. घाबरू नका, मी तुमच्या नेहमी सोबत आहे. निसर्ग ज्यांच्या हातात आहे ना, त्यांच्या पायाशी आपण आहोत. यापेक्षा आपले परभाग्य ते काय हे प्रथम आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी देखील ठेच लावू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते. हे देखील तितकंच खरे. नावे तेच ठेवतात ज्यांना नाव मात्र कधीही कमवता येत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ते म्हणजे फक्त आणि फक्त कर्तव्य. प्रत्येकाला भय असावं आपल्या अवगुणांचं. मागे आमचा देव दगडात नाही, आम्ही दगडात देव पाहणारी मात्र माणसं नव्हत. बस तेवढंच समजून घ्या. ते म्हणजे भगवंत तर प्रत्येक चराचरामध्ये व्यापून आहे. भगवंत प्रत्येक ठिकाणी नक्कीच आहे. फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन प्रथम मात्र सकारात्मक असला पाहिजे. काही लोकांना स्वतःचे मान अर्थात स्वतःच्या हाताने घालवायची प्रथम सवय असते. ते म्हणजे समोरचा शांत असला म्हणून तो नेहमी ऐकूनच घेईल, हे मात्र गृहीत कधीही तुम्ही धरू नका. कारण शांत माणूसही त्याच्या सहनशक्ती पलीकडे गेल्यानंतर एकदा का होईना तोंड मात्र उघडतच असतो, एवढं मात्र समजून घ्या. बाकी वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काहीही अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पट्ट्यानं मात्र भरनं काही सोडलेलं नाही. अनेकदा राग आला की आपण लगेच आबोला धरतो, पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती तिथे चिघळत जाते. पण सुसंवाद हाच सगळ्या समस्यावरचा एक उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नयेत याची प्रथम तुम्ही काळजी घ्या. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद आपल्याला घेता येतो आणि तो आनंद देताही येतो. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य हे मात्र खूपच वाईट आहे. ते तुम्हाला आयुष्यामध्ये एक ना एक दिवस दगा मात्र दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये काहीही करा, पण नकारात्मक विचार आणि नकारात्मक व्यक्तींकडे कधी तुम्ही जाऊ नका. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आधार आणि उदार दोघांनाही धार असते.
जी गरज संपल्यानंतर देणाऱ्यालाच कापत असते. बाकी कोणाच्या नादात वादात नक्कीच पडण्यापेक्षा तुम्ही प्रथम तुमच्या नक्कीच कामामध्ये पडा. ते म्हणजे तुमची खूप तिथे प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे मात्र आयुष्य उत्तम बनवायला गेल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या वेळेपुरते मात्र आनंदी व्हाल. परंतु येणाऱ्या वेळेमध्ये भरपूर दुःख तुम्हाला तिथे सहन करावे लागेल. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रथम समाधानी राहायचे असेल तर मग मात्र प्रथम तुम्ही स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. बाकी कितीही जगले कोणासाठी इथे मात्र मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र इथे काही थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मूळ सहज मात्र कोणाला समजत नाहीत. आपले जे गरज नसतानाही काय आपल्यासोबत थांबतात तेच मात्र आपले प्रथम असतात. बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं, जिभेवर ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी कधीही नासू नये. एक गोष्ट स्मरणात ठेवा, ते म्हणजे काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी मात्र केलेल्या कामाला आणि मदतीला तुम्ही कधी देखील विसरू नका. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सल्ला नेहमी अर्थात स्पष्ट वक्त्याकडून घ्यावा, अर्थात गोड बोल्यांकडून कधीही नाही. सगळेच तुमच्यासाठी टाळ्या मात्र कधी वाजवणार नाहीत. काय जण तुम्हाला नावही ठेवतील, बाकी हे देखील आपल्याला स्वीकारावं लागते. क्योंकि जब तक जिंदा है तब तक यहाँ पर हमारी निंदा है. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही मात्र प्रथम स्मरणामध्ये ठेवा. आणि जेव्हा तुमच्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा तुम्ही स्वतःशी संवाद मात्र साधू लागता. सूर्याची काय गंमत असते, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलात तर चांगलात आणि त्याच्या मनाविरुद्ध वागलात तर मग मात्र तिथे तुम्ही नक्कीच वाईट ठराल. बाकी लोक फायदा बघतात आणि आम्ही मात्र माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. समजून घ्या, काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन कधी तुम्ही नक्कीच मोठं होऊ नका, कारण ते जास्त काळ कधी टिकणार नाही. बस एवढ्याच गोष्टी प्रथम तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवा. भगवंत म्हणतात, शांत राहा, काही तुझे नाही आणि काही इथे तुझे राहणार नाही. आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्यायला शिकलं पाहिजे, अर्थात समजून घेतले पाहिजे. ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागेल. म्हणून तुम्ही सदैव स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सदैव भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच करत चला. आणि मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी जीवनाची अर्थात नक्कीच मोठी व्यथा आहे. हे देखील आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. शांत राहा, कारण जे घडत आहे आयुष्यामध्ये ते तर घडणारच आहे. आणि जर तुम्हाला नक्कीच आनंद हवा असेल तर प्रथम तुम्हाला नक्कीच मित्रांना देखील तुम्ही आनंद मात्र दिला पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे इथे अशक्य असे काहीही नसते आणि आपल्या गुरुमाऊलींसाठी सर्व काही शक्य आहे. म्हणून आपण प्रथम विश्वास बाळूमामांवरती ठेवावा. शरीरात काही सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, वाणी, वागणूक, संस्कार, विचार आणि चारित्र्य. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे, एवढं मात्र नक्कीच आहे. प्रेमळ मित्रांनो, एवढी गोष्ट तुम्ही समजून घ्या. खूप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही ती मात्र प्रथम महाग असते. म्हणून तुम्ही त्याच्या वाईट काळात त्याला मात्र प्रथम साथ देण्याचा प्रयत्न करा. वेळ तर आपल्या नेहमीच्या वेळेनुसार बदलते, पण माणसं मात्र कोणत्या वेळी बदलतील याचा मात्र काहीही नेम नक्कीच लावता येणार नाही. शांत राहा, कारण जेवढं तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवणार
तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून आयुष्य जगणार. बाकी एवढं मात्र नक्कीच, पोराला लाखोंचं पॅकेज भेटल्यावर बापाला वाटलं आता आपलं नशीब बदललं, पण पोराने मात्र बायका पोरांना घेऊन खरंच बदललं. म्हणून प्रथम आपण मात्र संस्कार नक्कीच द्यायला शिकलं पाहिजे. एवढ्यावर मात्र तुम्ही संपूर्ण गोष्टी समजून घ्यायला हवा. बाकी नाती ही मात्र नक्की रक्ताचीच नाही तर जाणीवानी जुळली जातात. तर जर जाणीवच नसेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते, एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झालं तरी देखील निराश कधी होऊ नका, कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश व्हाल तितकंच तुम्हाला हे आयुष्य जास्तीत जास्त प्रमाणात निराश करेल. आणि जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल तेवढं तुम्हाला हे आयुष्य तुमचं प्रथम मात्र आनंदी करेल. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र स्वतःवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवायला शिका. बस एवढंच आपण मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं हे तुम्ही प्रथम तपासून पहा. कदाचित आपली चूक आहे हे तिथे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. माणूस किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार त्याचे जीवन जरी जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. एवढं मात्र प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कायम तुम्ही शांत राहा, कारण जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही नक्कीच पूर्णत्व रडाल तेवढं तुम्हाला हे तुमचं आयुष्य अजून जास्त प्रमाणात जास्त रडवेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बस एवढंच आपण मात्र नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी आपण कोणत्या क्षेत्रात कार्य करत आहोत त्याची जबाबदारी स्वीकारल्यावर ते काम करीत असताना आपली वृत्ती नेमकी तिथे कशी आहे हे फार प्रथम मात्र महत्त्वाचे असते, हे मात्र नक्कीच. बाकी दगडात देव दिसतो, गाईत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही. ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी भगवंतांना सुद्धा प्रसन्न व्हावं लागेल, एवढं मात्र नक्कीच. लबाडीचं आयुष्य तेवढंच, जोपर्यंत समोर त्याची सहनशक्ती मात्र कधी संपणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवणार तेवढं तुमचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंदी राहायचं असेल तर कायम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बाकी मॅच्युरिटी म्हणजे काय, त्यात प्रेमळ मित्रांनो म्हणजे समजून घ्या, हे फार काही नसतं. आपण आपल्या असण्याचा कोणाला त्रास होऊ नये एवढीच प्रथम नक्कीच काळजी घ्यायची. यालाच मॅच्युरिटी असं म्हटलं जातं. कधीतरी एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून खोटं बोलावं लागलं तर ते वाईट नसतं, पण त्यामुळे दुसऱ्यांचं वाईट होणार नसेल तरच. बाकी खोटं वाटणारं सत्य अनेकदा जिभेच्या टोकाशी येऊन न दुखवणाऱ्या वृत्तीची ज्योत तेवत असली की वाणी ओटांशी थांबते, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि इच्छा असूनही कोणी याची मदत मात्र करू शकत नाही, समजून घ्या. म्हणूनच स्वभाव मात्र खूप महत्त्वाचा असतो. आयुष्याचा मार्ग निवडत असताना इतर लोकांचा सल्ला नक्कीच घ्या, परंतु प्रथम तुम्ही तुमचे अनुभव यांचा उपयोग मात्र नक्कीच करायला शिका. बाकी शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर फक्त निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी देखील ती मात्र आपण प्रत्येकाला हवीशी वाटत असते. बाकी कधी तुम्ही विचार केलाय का समाजामध्ये बदल का होत नाही? याचं प्रथम कारण म्हणजे गरीब माणसांमध्ये हिंमत नाही, दुसरं म्हणजे अर्थात मध्यमवर्गीकडे वेळ नाही, आणि तिसरे म्हणजे श्रीमंत माणसाला कुणाचीही ते गरज नाही. कारण नसताना कोणी तुमचं कौतुकच करत असेल तर तिथे मात्र समजून जा, लवकरच संकट येणार आहेत.
एवढं देखील आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी जीवन जगताना तुम्ही मात्र कधीच कुणाला नाव ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी अर्थात आपल्याला एका क्षणापुरती तरी साथ नक्कीच दिलेली असते. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थचे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद अथवा प्रतिष्ठेची कधीही गरज भासत नसते. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखवेल अशा लोकांच्या जास्त जवळ आपण मात्र जायचे नसते. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात कधी महत्त्व मात्र आपण द्यायचं नसतं. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे फळे देणारे झाड आणि गुणवान व्यक्तीत फक्त झुकतात. अर्थात सुकलेले झाड आणि मूर्ख व्यक्ती कधी देखील कोणासमोर झुकत नसतात. बाकी संवादाची भूक ही तर जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध नक्कीच असतो. बाकी जबाबदारी स्वप्न बदलायला प्रथम भाग पाडत असते. आणि माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचणार नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले हसून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. समजून घ्या, जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाते ती जपत होते. नंतर लोक प्रॅक्टिकल झाले, नात्याचा फायदा उचलू लागले. आता लोक प्रोफेशनल झाले, फायदा असेल तरच ती मात्र नाती बनवू लागली आहेत. आणि प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतरी सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने अजून मात्र करून इथे ठेवलेली नाही. बस एवढंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जगात दोन अशी रोप आहेत जी कधीच कोमेजत नाहीत आणि कोमजली तरी त्याचा काही इलाजही नाही. पहिलं म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि दुसरं म्हणजे अतूट विश्वास. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट नक्कीच असते. त्यामुळे नेहमी तुम्ही विनम्र राहायला शिका आणि दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं जर तुम्हाला वाटतच असेल तर वाट पहा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भोगावं लागेल तुम्हाला, नक्की शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे काही देत असतो ना, नियती आपल्याला ते दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे, समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट नक्कीच भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, परंतु न्याय प्रत्येकाला भेटत असतो. बाकी आपण अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केलं, अर्थात काम मात्र केलं पाहिजे. बाकी स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांचा अस्तित्व कधीच नसतं, हे देखील तितकंच खरे. आणि नातेवाईकांची वागणूक ही तुमच्या वडिलांच्या श्रीमंतीनुसार प्रथम मात्र बदलत असते. बाकी याने काय केलं, त्याने काय केलं हे बघण्यापेक्षा आपण काय केलं हे बघितलं तरच होतं. त्यातून आपलं भलं. तुलना करून दुसऱ्याच्या मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतः सुधारणा करणं कितीतरी नक्कीच चांगलं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, घट्ट विणावं पण ऋतूने कधीच, धागा धागा गुंफावा पण गुंतूने कधीच, असा धरावा हात जो सुटूने कधीच, एक नातं असं जे तुटूने कधीच. बाकी आज असलेला माणूस उद्या नसेल अथवा असेल याची मात्र काही माहिती नाही. हसणारा माणूस उद्यासोबत असेल का हे नाही हे देखील माहिती नाही. अचानक अर्थात जो व्यक्ती जातो निघून, कोणीतरी कायमचा अर्थात गेल्यानंतर तुम्ही रडलेले त्याला मात्र दिसेल का नाही माहिती नाही. सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा, तो हे ऐकून परत येईल का नाही याचेही आमच्याकडे उत्तर नाही. म्हणून आहे त्याला प्रथम तुम्ही जपायला शिका. नंतर अर्थात कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का नाही याची मात्र काहीही माहिती नाही, हे प्रथम स्मरणात ठेवावे. आणि ज्या घरात जाण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागत नाही ना, ते प्रत्येक घर मात्र आपण आपले समजावे. भगवंत म्हणतात शांत राहा, चांगले कर्म करा. कारण चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तर संत तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कोणी त्याला किती बुडवण्याचा प्रयत्न जरी केला ना, ती देखील तरुण मात्र ती नक्की जात असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न तुम्ही कधीच करू नका. कारण वेळ दोघांनाही जगासमोर प्रथम मात्र नक्की जाणत असते. बाकी आपल्याला आवडणारी माणसं
माणसं फक्त आपल्या मनात असतात, आपल्या आयुष्यामध्ये ती कधी देखील राहणार नाही. बाकी होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं प्रथम काळीज लागतं. आठवणी करत चांदण्यासारख्या असतात, कोणती कधी लुकलुकेल हे मात्र कधीही सांगता येणार नाही. आणि वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही प्रथम बसायला शिका. बस कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ मात्र जगत नसतात, हे प्रथम आपण स्मरणात ठेवावे. आणि आयुष्यात काही प्रवासे एकट्यानेच आपल्याला करावी लागतात. ना मित्र तुमच्या तिथे सोबत असणार, ना तुमचे कुटुंब तिथे सोबत असते. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत तिथे सोबत असते. आणि जे शब्दात सांगता येतं त्यात मात्र सांगण्यासारखं काहीही नसतं. आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत. समजून घ्या, ज्या तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण केल्या आहेत. विश्वासाला तडा देणारी माणसं जो धडा आपल्याला शिकवून जातात ना, त्याची मात्र पुन्हा अर्थात रिव्हिजन होणार नाही. इतका अभ्यास मात्र प्रत्यक्ष असला पाहिजे तुमचा. आणि मानवाचा दानव होणे ही त्याची हार आहे. मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे प्रथम त्याचे यश आहे. पंगत चुकली तर एक वेळेची भाकरी चुकते, आणि जर तुमची संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते. म्हणून संगत मात्र आपण नेहमी चांगल्याशीच करावे, हे प्रथम तुम्ही समजून घ्या. आणि प्रत्येक अर्थात कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो, पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही, हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे लोकांना गमवायला कधी देखील तुम्ही घाबरू नका. कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा मात्र प्रथम लागत असते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच तुम्ही देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडताना ते कधीच तुम्हाला सोडून जात नाहीत, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी तुम्ही तुमचा ओवाळून टाकलात तरी ते तुमचे कधी देखील होणार नाहीत. बस एवढंच. चूक होतच असते, पण एकच चूक परत करतात ते मात्र कधीच यशस्वी होत नाहीत. समजून घ्या, चूक झाल्यानंतर त्या चुकीला मात्र तुम्ही प्रथम सुधारायला शिका. आणि त्या चुकीमधून एक वेगळं अस्तित्व तुम्ही तुमचं प्रथम मात्र निर्माण करायला शिका. आणि आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं तुम्ही मात्र स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडताना त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची काडी इतकीही गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही कधी आवडत नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास देखील ठेवायला तयार नसतात. हेच प्रथम सत्य आहे. बाकी अतिशय हट्टी आणि इक्वेस्टिक माणसांच्या नादी लागणं, त्यांना चूक बरोबर समजावणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. त्यापेक्षा आपली सहनशक्ती वाढवणं केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. वाहून घेणं आणि वाहत जाणं अर्थात या सारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलेलं एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र सहसा आपल्याला कधी सापडणार नाही. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण जेवढं तुमचं आयुष्य आहे तेवढं मात्र तुमचं आयुष्य असणार आहे. म्हणून आयुष्याबद्दल कधीही तुम्ही काळजी आणि चिंता मुळीच करू नका. बट जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी घडत आहेत एवढ्याच आपण गृहीत मानून आपण मात्र आपलं आयुष्य सदैव आनंदामध्ये जगलं पाहिजे. बस एकटे उभे राहण्याची हिंमत ठेव. जग तुला ज्ञान देईल, परंतु प्रेमळ भक्ता साथ तुला फक्त आणि फक्त हे गुरु माऊलीच देतील. आणि आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करतं. अवघड असतं त्यावर प्रेम करणं, अर्थात त्याला समजून घेणं. आणि जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो तेव्हा मात्र बाकी आपल्यासाठी बिझी असणारी नक्कीच दुसऱ्यांसाठी अवेलेबल नक्कीच असतात, एवढं मात्र नक्कीच. बाकी तुमच्या नकळत तुमचं कोणीतरी तुमच्यासाठी भगवंतांकडे काहीतरी मागते. हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते, कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं ना, तेव्हा त्या तुमच्याच कोणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आभार मात्र तुम्ही मानायला शिका. आणि त्याहून महत्त्वाचे, आपणही कधीतरी कोणासाठी तरी
त्या कुणीतरीच्या रांगेत उभे राहावे, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले भगवंत पटकन पूर्ण करतात असं मात्र म्हटलं जातं. आणि माणसांचं आयुष्य मन, बुद्धी आणि नशीब या 3 गोष्टीत गुरफटलेलं आहे. मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते, पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबामध्ये लिहिलेले असतं. बाकी मित्रांनो, मनातलं समजून घ्यायला शब्दांची गरज पडली की समजायचं. नात्याची विण सेल मात्र पडली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल ना, तर थकून जाण्याचा प्रश्न मुळीच कधी उरत नाही, भले सोबत कोणीही तुमच्या असो अथवा नसो. बाकी जगात सर्वात जास्त तिरस्काराचा सामना खरे बोलणाऱ्याला करावा लागतो, हे देखील तितकंच खरे. बाकी कर्म जेव्हा वसुलीला येत असतात ना, तेव्हा कोणाचाच वशिला इथे मात्र चालत नसतो, एवढं मात्र नक्कीच. बाकी भगवंत म्हणतात, एक गोष्ट समजून घ्या, उलट उत्तर देणं हे अयोग्य आहे, पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडतात. म्हणून तिथल्या तिथं गोष्टी तुम्ही मात्र योग्य पद्धतीने समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आधी घरात काही पदार्थ बनवल्यावर लोक भगवंतांकडे ठेवायचे, आता मात्र ते स्टेटसवर ठेवतात. नक्कीच भगवंत तुमच्यावर कसा प्रसन्न होईल याचा प्रथम तुम्ही नक्कीच विचार करा. आणि उत्तर प्रत्येकाकडे असतात बरं का, फक्त प्रॉब्लेम्स एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण तिथे मात्र शांत नक्कीच असतात. बाकी एक वेळ माणूस वाईट वेळ विसरून जाऊ शकतो, परंतु वेळ आल्यानंतर वाईट मात्र वागणाऱ्या लोकांना अर्थ समजून घ्या, कदापि तो विसरू शकणार नाही. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी जिथे तुम्ही चुकीचे नसतात तिथे स्पष्टीकरण द्यायची मुळीच गरज नसते. गरज असते ती म्हणजे दुर्लक्ष करण्याची. भगवंत म्हणतात, जी माणसं फक्त पैशाला किंमत देतील त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीही प्रथम टिकणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवायला शिका. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर कायम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा आणि तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने अर्थात आनंदी देखील नक्कीच करून टाकाल. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवणं हे मात्र प्रथम नक्कीच गरजेचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, भरपूर गोष्टी दुर्लक्ष देखील करायला शिका. ज्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी करायच्या असतील, अर्थात योग्य गोष्टी तुम्हाला जर प्राप्त करायच्या असतील तर योग्य पद्धतीने तुम्हाला चांगले देखील कर्म करावे लागतील. म्हणूनच एवढी गोष्ट आपण प्रत्येकाने आता मात्र समजून घ्यावी, ते म्हणजे काहीही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. बट जेवढं तुम्हाला भगवंतांनी दिलं आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम समाधानी मात्र राहायला शिका. कारण जो व्यक्ती कायमस्वरूपी समाधानी असतो तो मात्र कधी त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच रडणार नाही. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या मनामध्ये समाधान मात्र ठेवलं पाहिजे. की योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास प्रथम मात्र भाग पाडते. बाकी सत्य बोलणाऱ्याचं साहस करणाऱ्याला परिणाम भोगण्याची शक्तीही आपोआप मिळते. बाकी प्रेमळ मित्रांनो, शब्दांपेक्षा शांत राहून जास्त आक्रमक आपल्याला मात्र होता येत असतं. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही तेव्हा मात्र ते तुमच्यातलं वाईट शोधण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती कायमस्वरूपी विश्वास ठेवायला शिका. म्हणून काहीही झाले तरी आपण मात्र घाबरू नये आणि काहीही झाले तरी आपण मात्र मुळीच आता चिंता करू नये. बस जेवढं तुम्हाला मिळालेलं आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला उत्तमच मिळाली आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी जर करीत असाल तर तुमची ती चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या आणि प्रत्येक क्षणी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. भगवंत म्हणतात, ज्यांना तुमच्यातील शांतता कळत नाही
त्यांना तुमचे शब्द कधी समजणार नाहीत आणि एखादं काम यशस्वी झाले नाही की लगेच तुम्ही निराश मात्र होऊन जाऊ नका. प्रथम एकच गोष्ट आपण प्रत्येकाने मात्र समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे उत्तम गोष्टी आपल्याला जर प्राप्त करवायच्या असतील तर वाईट देखील नक्कीच तुम्हाला दिवसाचा इथे सामना करावा लागेल. म्हणूनच ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने स्वीकारायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र आता समजून घेतलं पाहिजे. भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्यालाही मनापासून आवडत असतील तर आपण आताच्या संदेशाला एक लाईक करावे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढं तुम्हाला मिळालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी इथे मात्र योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती तुमची चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या, एखाद्या वेळी आयुष्यामध्ये दुःख जर भोगावे लागत असतील तरी देखील तुम्हाला ते नक्कीच पूर्णत्व समजून घेतलं पाहिजे. पण कधी तुम्ही इतरांना मात्र नक्कीच दुःखी करू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने प्रथम मात्र स्मरणात ठेवल्या पाहिजेत. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही नक्कीच गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळून जातील. म्हणून जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम तुम्ही स्वतःच्या मनाला कायमस्वरूपी सकारात्मक नक्कीच करायला शिका. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने प्रथम स्मरणामध्ये मात्र ठेवल्या पाहिजेत. नक्कीच एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात वेळ कधीही व्यर्थ घालवू नका, कारण जो वेळ सध्या तुमच्याकडे आहे तोच वेळ तुमच्यासाठी मौल्यवान आहे आणि हाच वेळ तुम्हाला उद्या मिळेल अथवा न मिळेल याची मात्र काहीही नक्कीच कोणत्याही पद्धतीची गोष्ट नाही. समजून घ्या, जी वेळ सध्या तुम्हाला मिळालेली आहे त्या वेळेचा योग्य पद्धतीने तुम्ही नक्कीच वापर करा. समजून घ्या, वेळ नक्कीच जशी आहे ती मात्र वेळ तुमची योग्यच आहे. म्हणून काळजी आणि चिंता करणं आता मात्र आपण प्रत्येकाने सोडून दिले पाहिजे. बस एवढंच. बाकी भगवंत म्हणतात असेल नसेल कोणी तुझे, तू मात्र तुझ्या पंखामध्ये भरारी ठेव, बदलेल तुझा हा बी एक दिवस. तू फक्त स्वतःवरती प्रेमळ व्यक्ता प्रथम मात्र जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेव. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नक्कीच समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे काहीही झाले तरीही तुम्ही मात्र नक्की चिंता करू नका. काहीही झाले तरी तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्यास प्रथम मात्र सुरुवात करा, कारण जो व्यक्ती भगवंतांचे चिंतन कायमस्वरूपी निस्वार्थ मनाने करीतो त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाते. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. जीवन एकदाच मिळते, पण या जीवनामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात आयुष्यातील आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कळ आणि आवर घातलेल्या विषय ज्याचे त्यालाच माहिती असतात. एखादा तरी साक्षीदार असा, अर्थात उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा. यासारखी इच्छा पुरी न होणे यासारखा शापही नाही, पण साक्षीदार मिळूनही त्यातील उत्कृष्टता त्याला न कळणे यासारखी वेदना कोणती देखील नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला हे तुमचं आयुष्य उत्तम करवायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही आता स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास नक्कीच ठेवायला शिका. शांत राहा. जेवढ्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता लवकरच तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची पूर्ण चिंता आता मात्र सोडून द्यायला शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घ्या, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. बट जेवढं तुमच्याकडे सध्या आहे ते तुमच्यासाठी पूर्णत्व उत्तम आहे. म्हणून जास्तीची अपेक्षा करणं हे आपल्यासाठी व्यर्थ आहे. बस ज्यांना आपले विचार पटत नसतील ना
त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा पाण्याला समजून घ्या, त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआपच त्याचा मात्र खाली बसत असतो. बस यावरूनच उत्तम गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्याच्या शर्यतीत एवढंच मनात ठेवायला शिका, काहीही हो अथवा न हो, पण आपण आपल्या मनाला नेहमी सकारात्मक ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्ही प्रथम समजून घ्या. बाकी हातातलं गेलं तर देखील तुमच्या मात्र नशिबातलं कुणाला देखील कधी घेता येणार नाही. म्हणून तुम्ही मात्र कधीही निराश होऊन जगू नका. भगवंत म्हणतात, गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो. हे प्रत्येक स्मरणात ठेवा. आणि जे कठीण आहे ना ते आपण सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, आणि जे सहज आहे ते सुंदर करावे, आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती मग मात्र गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही आपल्यासाठी उत्तम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येते. ओटात एक पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच आपण बाहेर देखील दाखवायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. आणि खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण देखील नक्कीच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सहजासहजी जे पचनी पटत नाही ते सत्य प्रत्यक्ष नाकारलं जातं. बाकी जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान अशी गरज नक्कीच असते. श्वास संपला तर जीवन संपते, आणि विश्वास संपला तर मग मात्र संबंध संपतो. समजून घ्या, काही येते तुमच्या मनासारखं होईल अथवा न होईल हे मात्र कधीच सांगता येणार नाही. पण ज्या ज्या गोष्टी सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी इथे मात्र उत्तमच आहेत. म्हणून सततची काळजी, सततची चिंता करणं आता मात्र आपण प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे. बस ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. बस हेच तुम्हाला प्रथम समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा. जेवढं तू गमावलेली आहेस त्यापेक्षा तुम्हाला उत्तम नक्कीच आता गोष्टी मिळतील. बस हेच आपल्याला प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण पुढे नक्कीच ऐकावा. जर तुम्ही इतकाही हा संदेश वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. प्रथम तुम्ही सध्या मात्र नक्कीच समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. बाकी कर्म जेव्हा वशिलेला येतं तेव्हा कोणताच वशिला इथे मात्र चालत नसतं. आणि आयुष्यात काही प्रसंग असेही येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे मात्र ठरले जातो. त्यावेळी प्रथम तुम्ही मात्र संयम ठेवायला शिका, कारण जो व्यक्ती कायम संयम ठेवतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी नक्कीच राहून हे आयुष्य जगतो. म्हणून प्रथम मात्र आपण प्रत्येकाने संयम नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्टी तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर आता मात्र नक्कीच देतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करत असाल तर मग मात्र तुम्हाला ती काळजी सोडायचं आहे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा तुम्ही ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. बस गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी देखील बोललेलंच नसतो. बाकी गाठ कशीही असली तरी ती सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा होतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढं तुम्हाला मिळालं आहे आयुष्य ते तेवढं तुम्ही ते आनंदाने जगा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र आपण घेतल्या पाहिजेत. भगवंत म्हणतात,
काहीही झाले तरी निराश मात्र तुम्ही नक्कीच आता होऊ नका. बस ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य वेळ आल्यानंतर नक्कीच देईल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बाकी विरोध एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो. एक वेळ आयुष्यामध्ये कशीही असेल तरी देखील तुम्ही मात्र कधीही जास्त प्रमाणात नक्कीच निराश होऊ नका. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत मात्र नक्कीच येत असतं. हे देखील एक मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कायम तुम्ही शांत राहा, कारण जो व्यक्ती कायमस्वरूपी शांत राहून हे आयुष्य जगत असतो तो मात्र नक्कीच आयुष्यामध्ये प्रथम पूर्णत्व पुढे जात असतो. म्हणून शांत मात्र तुम्ही राहायला शिका. बस तेवढंच खरे. बाकी दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली. आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य आपल्याला मात्र योग्य पद्धतीने समजून जाईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही नक्कीच तुमचे राहणार नाही. जर तुम्हाला तुमचे आयुष्य उत्तम आणि आनंदी करायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. बाकी एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे तुम्ही जिजा. फक्त एवढीच काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड मात्र कधीही समजू नये. बस एवढीच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. काहीही झाले तरीही तुम्ही चिंता नक्कीच करू नका, कारण जितके जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता कराल ना तितकंच हे आयुष्य तुम्हाला मात्र दुःखामध्ये नक्कीच ठेवेल. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंत सांगतात, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम आता तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची चिंता पूर्णत्व सोडून द्यावी लागेल. बस तेवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, वेदना या काट्यासारख्या असतात, नक्कीच टोचता शरीराला, जखम मात्र मनाला तुमच्या देऊन जातात. बाकी भगवंतांनी दिले त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. बाकी लोकांना गमवायला कधीही घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. बस यावरूनच तुम्ही उत्तम गोष्टी समजून घ्या. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर तुम्ही तुमच्या नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात जर उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर तिथे पडतो. सर्व काही गमावले तरी एक गोष्ट तुमच्याजवळ राहते, ते म्हणजे तुमचे भविष्य. म्हणूनच जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र नक्कीच तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच आपण पुढे ऐकावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात अर्थात त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जातील. म्हणून जर तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती तुमची चिंता आणि काळजी तुम्ही मात्र आता सोडून द्या. प्रत्यक्ष भगवंतांचे नामस्मरण करा आणि कायम भगवंतांचे स्मरण मात्र तुम्ही नक्कीच करत चला. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तरी देखील तुम्ही निराश होऊ नका. प्रेमळ मित्रांनो, कायम भगवंतांची भक्ती करा, कायम भगवंतांचे नामस्मरण करा आणि असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने तुम्ही नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकत चला. एक गोष्ट प्रथम आपल्याला समजली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काहीही अशक्य नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या गोष्टी अशक्य नसून शक्यच आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती कायम विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून
तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या आणि कायम भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करीत चला. आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेली असाल तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद. नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर अजून एक बार धन्यवाद. नक्कीच हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे जरूर शेअर करावा आणि प्रत्येक मामांच्या भक्तांकडेही आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच शेअर करा.